तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर मित्रांनो, आज टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेडबद्दल आज आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत। सो मित्रांनो, टाटाबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे आणि या कंपनीबद्दल सुद्धा तुम्हाला माहीत आहे। कंपनी मित्रांनो FMCG सेक्टरमध्ये ह्या ठिकाणी काम करते। FMCG सेक्टरमध्ये फूड सेक्टर, बेवरेज सेक्टर मध्ये ही कंपनी खूप जास्त ॲक्टिव्ह आहे। त्याचसोबत मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठी टी मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे चहा पूड बनवणारी ही कंपनी आहे मित्रांनो। त्याचं चांगला ब्रँड आहे टाटाचा, एक टी ब्रँड, एक चांगला फेमस ब्रँड आहे जो खूपच जास्त ह्या ठिकाणी काय आहे, फेमस आहे, टाटा टी या नावाने। ओके, आता 966 रुपये 55 पैसे मित्रांनो ह्या ठिकाणी कालचं क्लोजिंग प्राइस आहे। जर एका वर्षाचे मित्रांनो जर ह्या ठिकाणी आपण रिटर्न पाहिले तर एका वर्षाचे जे काही रिटर्न्स आहेत ते निगेटिव्ह रिटर्न्स आहेत। -13% कंपनीने मित्रांनो निगेटिव्ह रिटर्न्स आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले आहेत। लॉंग टर्मचा मित्रांनो ह्या ठिकाणी विचार केला तर लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही बघितलं 4573% पॉझिटिव्ह रिटर्न्स आत्तापर्यंत ह्याने आपल्याला दिलेले आहेत। म्हणजे 2002 पासून कंपनीने खूप चांगले रिटर्न्स ह्या ठिकाणी इन्व्हेस्टर्सना दिलेले आहेत। मल्टीबॅगर स्टॉक हा ठरलेला आहे। 5 वर्षामध्ये जे काही रिटर्न्स आहेत मित्रांनो 183.16% रिटर्न्स आहेत। म्हणजे हे सुद्धा एक चांगले समाधानकारक रिटर्न्स आहेत मित्रांनो। पण आता मित्रांनो जो काय जर लाईफ टाईम हाय झाला होता तेव्हापासून आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर स्टॉक ऑलरेडी काय 23% ह्या ठिकाणी काय आहे, मायनस आहे। सो ही एक इन्व्हेस्टमेंटची चांगली अपॉर्च्युनिटी आहे असं बऱ्याचशाच लोकांचं म्हणणं आहे। जो 52 वीकचा हाय होता तो एक साधारणतः 1253 रुपये 69 पैशांच्या आसपासचा ह्याचा मित्रांनो हाय होता। तेव्हापासून ऑलरेडी स्टॉक मित्रांनो आता काय झालेलं आहे, 23% ह्या ठिकाणी डाऊन झालेला आहे। सो ह्या केसमध्ये आपण ह्यामध्ये बाईंग करायचे आहे का त्याविषयी आपण चर्चा करूया। सो मित्रांनो बघा, टाटा जी कंपनी आहे ती एक ट्रस्टवर्दी कंपनी आहे, त्यामुळे तुम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवू शकता, ह्याच्या गुडविलवर विश्वास ठेवू शकता। आणि मुख्य म्हणजे एक चांगला ब्रँड आहे आणि कंपनीचे जे काही ब्रँड्स आहेत ते सुद्धा खूप चांगले ब्रँड्स आहेत। टाटा टी हा ह्यांचा सगळ्यात फेमस ब्रँड आहे जो ऑल ओव्हर इंडिया सगळ्यात टॉपचा टी ब्रँड ह्या ठिकाणी मानला जातो। आता नेट प्रॉफिटचा जर मित्रांनो विचार केला त्याच्या अगोदर आपण एक काम करूया, डायरेक्टली क्वार्टरली रिझल्ट जे आहेत त्याचा नेट प्रॉफिट आपण पाहूया। सो मित्रांनो बघू शकता आता सध्या 3 क्वार्टरचे रिझल्ट्स मित्रांनो ऑलरेडी आलेले आहेत। सो आता चौथ्या क्वार्टरचा आता मित्रांनो ह्या क्वार्टरचा म्हणजे डिसेंबर क्वार्टरचा जो काही रिझल्ट आहे तो ह्या ठिकाणी मित्रांनो अनाऊन्स होणार आहे। आता ह्या डिसेंबर क्वार्टरमध्ये मित्रांनो जर कंपनीचा नेट प्रॉफिट वाढून आला तर ह्या स्टॉकमध्ये एक चांगली मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकते। सो येत्या काही दिवसात म्हणजे एक माझ्या मते 4 ते 5 दिवसांमध्ये टाटा कन्झ्युमरचे जे काही रिझल्ट्स आहेत, क्वार्टरली रिझल्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी अनाऊन्स होण्याची शक्यता मला वाटत आहे सध्या। म्हणजे अद्यापपर्यंत तर काही झालेलं नाही, तशी काही अनाऊन्समेंट नाही आहे, पण असं वाटतंय की येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये कदाचित हे काय करतील, डिसेंबर क्वार्टरचा रिझल्ट ह्या ठिकाणी अनाऊन्स करतील। सो ऑलरेडी कंपनीने मित्रांनो चांगला मागील क्वार्टरमध्ये प्रॉफिट केलेला आहे 367 कोटींचा। सो ह्या क्वार्टरमध्ये जर ह्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट आला किंवा ह्याच्या आसपास जरी प्रॉफिट राहिला मित्रांनो तरीसुद्धा भिण्याची काही गरज नाही आहे। एक चांगला मोमेंटम आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतो। आता मित्रांनो जर तुम्ही टेक्निकली हा स्टॉक बघितलात मित्रांनो, सो टेक्निकली सुद्धा हा स्टॉक खूप जास्त स्ट्रॉंग आहे। आता तुम्ही बघू शकता जो ह्याने बॉटम बनवलेला होता गेल्या काही दिवसांअगोदर, ओके, तो एक साधारणतः लो 882 रुपयांचा लो बनवलेला होता। तेव्हापासून आतापर्यंत स्टॉक ऑलरेडी मित्रांनो 8% मोमेंटम ह्या स्टॉकने ऑलरेडी दाखवलेली आहे। जर तुम्ही बघितलं तर 9.5% मोमेंटम ह्या स्टॉकने दाखवलेली आहे। म्हणजे क्वार्टरली रिझल्ट्सच्या अगोदरच ह्या स्टॉकने काय दाखवलेली आहे, जी काही मोमेंटम आहे ती पॉझिटिव्ह मोमेंटम ह्या ठिकाणी दाखवलेली आहे। सो आता सध्याच्या लेवलवरती आपण बाय करू शकतो का? सो डेफिनेटली बाय करू शकतो। आता ह्याची 2 कारणं आहेत मित्रांनो। पहिली कारण काय मित्रांनो, जर तुम्ही लॉंग टर्मचा परफॉर्मन्स बघितला तर कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये स्टॉक आहे आणि एका अप ट्रेंड वेजमध्ये परफॉर्म करताना हा स्टॉक आपल्याला दिसतोय। आणि सध्या जर तुम्ही बघितलं तर अप ट्रेंड वेजचा जो काही सपोर्ट लेवल असतो, जी काही सपोर्ट लाईन असते तेथूनच स्टॉकने काय केलेलं आहे मित्रांनो, बाउन्स बॅक केलेला आहे। आता ह्यासाठी हा जो काही ब्लू झोन तुम्हाला दिसतोय म्हणजे एक 870 रुपयांचं लेवल दिसतंय, ते ह्यासाठी काय होतं मित्रांनो, एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलचं काम करणार होतं। ह्याच्या अगोदर सुद्धा मी ह्या स्टॉकवरती व्हिडिओ बनवलेला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की 870 रुपयाचा जो काही झोन आहे तो ह्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलचं ह्या ठिकाणी काय करणार आहे, काम करणार आहे। अर्थातच मित्रांनो तेथूनच म्हणजे जो काही लो झाला होता तो 882 रुपयांचा लो झालेला होता। म्हणजे एक साधारणतः 10-12 रुपयांनीच आपलं काय हे झालेलं आहे, सपोर्ट लेवल ह्या ठिकाणी मिस झालेलं आहे। पण ऑलमोस्ट तेथूनच काय केलेलं आहे, स्टॉकने बाउन्स बॅक केलेलं आहे। सो सध्याच्या लेवलवरती तुम्ही ह्या ठिकाणी मित्रांनो बाईंग करू शकता। जर तुमचं जे होल्डिंग हरायझन असेल ते 2 ते 3 महिन्याचं आहे, सो डेफिनेटली मित्रांनो ह्या स्टॉकवर तुम्ही रिलाय करू शकता, ह्या स्टॉकमध्ये तुम्ही बाईंग करू शकता। आता ह्या रेटवरती बाईंग केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला, सेकंड बाईंग कुठे करायचे, सेकंड बाईंग मित्रांनो 870 रुपयांच्या लेवलवरती तुम्हाला करायचे आहे। म्हणजे सपोज करा 970 रुपयांच्या लेवलवरती तुम्ही एक स्टॉक बाय केला, सो 870 रुपयाच्या लेवलवरती आणखीन 2 स्टॉक्स तुम्हाला ह्या ठिकाणी बाय
करायचे आहेत. सो मित्रांनो जेव्हा बघा जे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स असतात त्याच्यामध्ये मी असेंडिंग पॅटर्नने काय करतो, ॲव्हरेजिंग करण्याचा मी सल्ला देतो. म्हणजे सपोज करा एका लेवलवरती तुम्ही एक स्टॉक खरेदी केला, सो दुसरं जे काय तुम्ही लेवल ठरवलेलं आहे त्या लेवलवर गेल्यानंतर स्टॉकमध्ये तुम्ही 2 क्वांटिटी बाय करा. त्यानंतर तिसऱ्या सपोर्ट लेवलवरती गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी काय करा, एक 4 क्वांटिटी बाय करा. अशा पद्धतीने असेंडिंग पॅटर्नमध्ये तुम्ही काय करत चला, ॲव्हरेजिंग करत चला. पण हे फक्त तेव्हाच मित्रांनो लागू होतं जेव्हा स्टॉक काय फंडामेंटली स्ट्रॉंग आहे किंवा तुम्ही ETF मध्ये ट्रेड करताय. ETF मध्ये मित्रांनो ही जी काय स्ट्रॅटेजी आहे ती खूप चांगली चालते, कारण ETF मित्रांनो एक प्रकारचे म्युच्युअल फंड्सच असतात, त्यांच्यामध्ये मोमेंटम चांगली असते. सो डेफिनेटली तुम्हाला 101% लॉंग टर्ममध्ये का होईना एक शुअर शॉट प्रॉफिट तुम्हाला ह्या ठिकाणी मिळतो. जर तुम्ही ETF ट्रेडिंग करत असाल तर ही पद्धत तुम्ही मित्रांनो काय करू शकता, ट्रेडिंगसाठी वापरू शकता. सो मित्रांनो हा स्टॉक जो आहे तो फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, टेक्निकली स्ट्रॉंग आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही याला डेफिनेटली ॲड करू शकता. पण अगेन ही कोणतीही बाईंग किंवा सेलिंग रेकमेंडेशन ह्या ठिकाणी नाही आहे, कोणतीही ॲडवाईज मी ह्या ठिकाणी देत नाही आहे. फक्त आणि फक्त स्टडी पर्पजसाठी, एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवते, कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार ह्या ठिकाणी नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, तुमचा जो काही निर्णय आहे तो तुमच्या बुद्धिमत्तेनुसार, तुमच्या ॲनालिसिसनुसार, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरच्या ॲनालिसिसनुसार तुम्ही हे घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. सो भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत द्या मला परवानगी. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.